मच्छीमध्ये आहे. कोण काम करत होता इथं पहिला? आणि हे विटा काढत असताना दिसला. आणि कशा प्रकारे बांधकामाच्या ठिकाणी शेती आणि कामगार या ठिकाणी साप जास्त येतात आणि त्यांना नाग वाटण्यापेक्षा त्यांनी आक्रमक असं साप म्हणाले, मारायचं पण नव्हतं ना, आणि त्यामुळे तो त्यांना दिसला असावा. आणि अशा प्रकारे बघू शकता किती छोटा आहे, पण त्याला उभं राहता येईना धड, म्हणजे बॅलन्स होत नाही, पण ते एवढे आक्रमक असतात. आणि लहान साप, खरं तर आज हा 5वा लहान साप आहे, लक्षात घ्या. मी 2 मोठे साप पकडले. पाऊस असताना कॉल कमी असतात, पण वातावरणावरती भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. तो भीतोय आम्हाला आणि त्यामुळे तो पणा काढतोय आणि तिथून जाण्याचा पण तो प्रयत्न करतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला सापांची माहिती असणं गरजेचं आहे आणि काळजी पण किती घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. जन्माचा स्वभाव असतोय, त्यामुळे आक्रमक तर पिल्लासाठी जास्त असतातच. आणि मोठ्या सापापेक्षा लहान सापात विषाची तीव्रता जास्त, लक्षात घ्या. साधारण 8-10 दिवसाचा हा बच्चा आहे, लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणात, म्हणजे आजच मी 5 साप पकडले, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की मोठ्या प्रमाणात ह्या वेळेला पिल्लं बाहेर पडतात आणि चावण्याची शक्यता ती कमी असते, म्हणजे त्यांना आयडिया नसते, पण आक्रमक मात्र जास्त, तुम्ही ते बघू शकता. आणि त्याचमुळे ह्यांनी मला बोलवले. आणि कामाच्या ठिकाणी कुठेही आपण हात पाय घालताना तिथं साप आहे का ह्याची काळजी घेणं, चाचपणी करणं जास्त गरजेचं आहे.